विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांचं निष्कर्षपूर्ण आम्ही स्वागत करतो आणि या बालक मेळाव्याला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विद्येची देवता सरस्वतीचं पूजन करा. या ठिकाणी आज प्रथम सत्र या सत्रातला पहिलाच पालक मेळावा इयत्ता 10च्या मुलांसाठी विद्यालयाद्वारे आयोजित केलेला आहे. इकडून थांबा म्हणा. मुख्यत्वे कुठलाही अंगठी चालवताना कुठलीही शाळा चालवताना तीन घटक तुम्ही इकडे थोडं थांबा 4-5 विद्यार्थी पालक आणि शिक्षक त्यांच्यामध्ये समन्वय घालावा. विद्यालयात सुरू असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण माता पालक ये नाही दोन विद्यालयामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज फोटो काढण्यासाठी माता पालक त्या पालकांना कळाव्या. पालकांचा आणि शिक्षकांचा समन्वय व्हावा या उद्देशाने हा पालक मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. इयत्ता 10चं वर्ष अतिशय महत्वाचं वर्ष, आयुष्याला कराटे मिळणारे हे वर्ष आणि त्यामध्ये पालकांच्या काही जिम्मेदाऱ्या, शिक्षकांच्या काही जिम्मेदाऱ्या असतात आणि त्या जिम्मेदाऱ्या प्रत्येक घटकाने जर व्यवस्थितपणे पार पाडल्या तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असा विश्वास असणारी हे विद्यालय ही शाळा आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हा पालक मेळावा आणि नाव घेण्याचं नेहमी मार्गदर्शन करणारे, सतत प्रोत्साहन देणारे आमचं संचालक मंडळ वेळात वेळ काढून नेहमी करतात. प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आणि मार्गदर्शन करतात. नेहमीच पालकाच्या भूमिके हे सदैव आमच्या पाठीशी असतात आणि म्हणूनच या विद्यालयाचा नेहमीच उडता आलेख किंवा उंचावणारा आलेख राहिलेला आहे. खरं पाहिलं तर परिस्थिती अशी आहे की काही विद्यालयामध्ये प्रवेशासाठी मरमर चालते, प्रवेशासाठी चढाओढ चालते आणि आपल्याला मात्र आपल्या विद्यालयामध्ये मे महिन्यातच प्रवेश बंदचा बोर्ड लावावा लागतो. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असलेला विद्यार्थी आणि पालकांचा आमच्यावर असलेला विश्वास, त्या अनुषंगाने हा पालक मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान कसबे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. पालक व सर्व विद्यार्थी मित्र, आज आपण एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम कार्यक्रम नाही, हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे तो आपण या ठिकाणी घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ काळजी तांबे साहेब, तसेच संस्थेचे सचिव श्रीमान रामेश्वरजी कासट साहेब, त्याचबरोबर पालक विद्यार्थी यांचे मी प्रथमतः शब्दसन्मानाने स्वागत करतो. पालक व विद्यार्थी आजचा हा जो आपला
बनवलेला असा उपक्रम या ठिकाणी आपण आमचे कर्मचारी आणि तत्पर कार्यकारी मंडळ यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी घेत आहोत. कारण आम्हाला जे हवं ते सर्व उपलब्ध करून देण्याचं काम आमचं हे कार्यकारी मंडळ करतं आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे जे विविध शैक्षणिक साहित्य भौतिक सुविधांच्या आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेतो आणि आमच्या महिला अगोदर ते या सर्व सुविधा आम्हाला या ठिकाणी पुरवतात आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. इतर पालक आणि इतर शिक्षक आपल्या म्हणजे या राजस्थानी संस्थेची यशाची परंपरा ही काय आहे. आजपर्यंत 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गाचा निकाल हा सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेला आहे आणि त्यात सातत्य आपण कायम ठेवलेलं आहे. मग ते जोपर्यंत मेरिट असेल तोपर्यंत 2007 पर्यंत बोर्डाने आपल्याकडे 10वी आणि 12वीचे मेरिट लिस्ट जाहीर करण्याचं काम करत होतं. तिथपर्यंत आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी हे बोर्डाच्या यादीमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर यावर्षी इयत्ता 10वी आणि 12वी या दोन्ही बोर्डाचा निकाल वर्गाचा हा सर्वोच्च लागलेला आहे. इयत्ता 12वीचा वाणिज्य शाखेचा निकाल पालक बंधू हा 100% लागलेला आहे. कला शाखेचा हा निकाल 88% लागलेला आहे. तर इयत्ता 10वी बोर्डाचा निकाल आपल्या शाळेचा हा 98% लागलेला आहे. फक्त 3 विद्यार्थी या ठिकाणी असफल झालेले आहेत. अशा प्रकारे हा निकाल यावर्षी इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेला 272 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी विशेष प्रक्रियेसह 216 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 36 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये 9 विद्यार्थी या ठिकाणी आणि तृतीय श्रेणीमध्ये केवळ 4 विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. बालक बंधू आणि भगिनींनो, मला सांगायला अभिमान वाटतो की यासाठी निकाल किंवा आतापर्यंतची यशाची जी शिखर आपल्या संस्थेला विद्यालयाने घातलेलं आहे ते संस्थेला शिक्षक आणि तुम्ही दिलेलं सहकार्य आणि विद्यार्थ्यांची असणारी मेहनत या सर्वांचं फळ या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यातून हे यश आपण संपादन केलेलं आहे. अशा प्रकारे याही वर्षी आपलं जर सहकार्य लावलं तर 100% आपण जो आज प्रयत्न करतोय की यावर्षीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आपला जो पाल्य आहे हा पाल्य 70-80% पेक्षा जास्त होणार तो कसा यशस्वी होईल यासाठी आमचे सर्व शिक्षक आमचे संस्थाचालक आणि आम्ही सर्वजण मिळून हे प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नाला आपल्याही सहकार्याचं बळ आवश्यक आहे. जर आपलं सहकार्य याला मिळालं तर निश्चित आपला पाल्य आमचा विद्यार्थी हा 70-80% पेक्षा जास्त होणार या ठिकाणी यशस्वी होईल आणि तो करण्यासाठी म्हणून आम्ही आज हे सर्व जे उपक्रम आहेत हे विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत. पालक बंधूंनो, मी आपल्याकडून आपल्या या सहकार्याची अपेक्षा करतो आणि निश्चित आपण आम्हाला या कामी सहकार्य करा. तुमच्या आणि आमच्या सहकार्यातून आपला पाल्य विद्यार्थ्यांचा हा 100% भेटल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो आणि माझं प्रस्ताव थांबवतो. धन्यवाद. सर बोलण्याच्या ओघात फक्त प्रथम श्रेणीमध्ये आलेले आणि द्वितीय श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी सांगितले, परंतु खऱ्या अर्थानं हे सांगायचं विसरून गेले की आमचे 90 विद्यार्थी 90% जास्त गुण घेऊन पास झालेले. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या विद्यालयातील या वर्षीचा जो 10वीचा निकाल लागला त्याच्यातले 88 विद्यार्थी
विद्यार्थी, अगदी करेक्ट आकडा सांगायचा असेल 88 विद्यार्थी 90% जास्त गुण घेऊन पास झाले. त्याच्यात की 100% गुण घेऊन पास झाली. परंतु समाधान मानत ते आमचे डायरेक्टर बोर्ड कसं काय अध्यक्ष साहेबांनी आणि सचिव साहेबांनी आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त आणखी याच्यापेक्षा कसा चांगला निकाल लागेल त्या अनुषंगाने प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने विद्यालयामध्ये आपलं विद्यालय हे डिजिटल विद्यालय झालेलं. पालकांना सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे समोर जो तुमचा बोर्ड दिसतोय, तुमच्या समोर लावलेला बोर्ड याला इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणतात आणि याची किंमत 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. असे 3 बोर्ड इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्याकडे आहेत, 10 डिजिटल बोर्ड आहेत आणि पूर्ण शाळा आपण डिजिटल केलेली आहे. हे तर 10वीच्या प्रत्येक वर्गामध्ये आपण डिजिटल बोर्ड लावलेले आहे आणि त्या अनुषंगाने डिजिटलायझेशन बद्दल सांगणार आहे आपल्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्रीमान निलेशजी मालपानी सर. निलेशजी हॅलो 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 हॅलो. सर्व उपस्थित पालकांना आजच्या या बैठकीच्या संदर्भातली थोडक्यातली माहिती आपल्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक तसबेसर यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. पालक मेळावा घ्यायचा आहे, तो कशासाठी घ्यायचा आहे त्याची संकल्पना आपल्यासमोर यावी हा त्याच्यामागचा उद्देश होता. डिजिटल बोर्डच्या संदर्भातली माहिती आपल्याला व्हावी, याचे फायदे आपल्यासमोर यावे. याच्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आलेली ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पालकांना माझा पालकांना एक विनंती आहे की पुढचा 1 तास जो आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवा. मोबाईल पासून थोडंसं अंतर पाळा. कारण काय आम्ही जे बोलतोय ते विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असणार आहे. त्यामुळे आपल्या हातामधला मोबाईल आपलं लक्ष विचलित करेल आणि आमच्या सांगण्याच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे त्या आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणार नाही. एक छोटीशी गोष्ट मी तुमच्यासमोर सादर करतोय की एक शेतकरी होता तो वयोवृद्ध शेतकरी. आता वयोवृद्ध शेतकरी होता, त्याचा मूळ व्यवसाय शेतीचा आहे. पण वयोवृद्ध असल्यामुळे त्याला ती शेती करणं काही त्याला झेपत नव्हतं. आता शेती झेपत नाही म्हणून शेती सोडून देऊनही त्याला चालणार नव्हतं. त्याने काय केलं की आजूबाजूच्या लोकांमध्ये गावाच्या लोकांमध्ये गोष्ट सांगितली की काय करा की मला एखादा माणूस निवडा, एखादा माणूस सांगा, मी त्याला मानधन देतो आणि त्या मानधनावर त्यांनी काय करावे माझी शेती व्यवस्थित पार पडेल. खूप जणांनी गावाकडे प्रयत्न करून पाहिला, गावातल्या लोकांना शेतीची जागा माहिती होती. सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे ही शेती फार अवघड ठिकाणी आहे. अवघड ठिकाणी असल्यामुळे ते शेती करणं काही सहजपणे शक्य होणार नाही. म्हणून गावातले लोक प्रयत्न करायचे, पण मधूनच त्यांना शेतीचं काय करावं लागायचं सोडून द्यावं लागायचं. वयोवृद्ध माणूस अभ्यास झाला, म्हणला आता शेतीला मला चांगला माणूस मिळेल नाही. मग शेवटी त्यांनी जाहिरात केली. जाहिरातीमध्ये सांगितलं की मी जो कोणी माझी शेती योग्य पद्धतीने करेल त्याला चांगला मोबदला देईल, शेतीमधला मला मात्र हिस्सा मी त्याला देईल. त्याच्यानंतर एक तरुण आला आणि चला ठीक आहे तुमची शेती मी करायला तयार आहे. वयोवृद्ध माणसाने त्याला सांगितलं की माझी शेती अशा ठिकाणी आहे, तिथं दुर्गम भाग आहे, जाण्याची व्यवस्था नाही, वादळ येतं, वादळाला माझी शेतीचं फारसं नुकसान होतं, तुला किती फायदा होईल मला काही सांगता येत नाही. तो म्हणला ठीक आहे मी तयार आहे म्हणला, फक्त माझी एक अट आहे म्हणला. माझी अट आहे की मला वाऱ्याची झुळूक जर लागली तर मला झोप येते. तुम्ही माझ्या झोपीची काळजी घ्या आणि तुमच्या शेतीची काळजी घ्या. आता ठरल्याप्रमाणे काम सुरू झालं. त्या तरुणाने शेती करायला सुरुवात केली. शेती करता करता त्याच्या असं लक्षात आलं की आपण शेती चांगल्या पद्धतीने करतोय. वयोवृद्ध माणूस असला तरी आपल्या कामाला ऍप्रिशिएट करत असण्याची इच्छा होती. काम झालं. काम होताना एक दिवशी अचानक खूपसं वादळ आलं. आता शेतकऱ्याला माहिती वादळ आलं तर आपल्या शेतीमध्ये काहीच शिल्लक राहत नाही. वादळ आलं तर तो हा धावत पडत शेतीमध्ये पोहोचला. त्यांनी पाहिलं तर त्या मुलाकडे पाहिलं तर तो तरुण निश्चित झोपलेला आहे. त्यांनी त्याला हलवलं
बांधून ठेवले. हे सगळं पाहिल्यावर त्याचं समाधान झालं. समाधान झाल्यावर तो त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणला की तुझ्या कामाने मी खुश आहे आणि तुझ्या कामाचं बक्षीस म्हणून मी तुला जास्तीचे अमाऊंट देतो. तर या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायचं होतं की तू जरी झोपणार असला तरी त्याला काय माहित होतं की मला काय तयारी करायची आहे, मी भविष्यासाठी काय करावं लागेल. मला झोप येणार मला माहिती आहे की हवा जर लागली वादळ जर आलं तर मला झोप लागणार मला माहिती आहे. तर मला माहिती आहे तर मी काय करायचंय त्याची तयारी आधी करायची. तर त्यांनी काय केलं त्याची तयारी आधी करून ठेवली. त्याच्या केलेल्या तयारीमध्ये शेतीचं होणारं नुकसान थांबलं. शेतीचं होणारं नुकसान थांबलं आणि त्यामुळे शेतकऱ्याचाही फायदा झाला आणि त्याचाही फायदा झाला. आपली ही गोष्ट आपल्यासाठी सुद्धा लागू होते. आपल्यासाठी लागू होत असताना तयारी करणं कसं महत्वाचं असतं याच्या संदर्भात काही बाबी आपल्या समोर याव्या म्हणून मी ही गोष्ट सांगितली की तहान लागल्यावर विहीर फोडणं किंवा तहान लागणारे म्हणून आधीच विहीर फोडून ठेवणं दोन्हीपैकी कोणता पर्याय चांगला आहे हे आपल्याला जर कळलं तर आपण त्या दिशेने मार्गक्रमण करतो, आपली तयारी करतो. मुलांच्या बाबतीतही तसंच आहे. मुलांना जर शिक्षण प्रक्रियेमध्ये पुढे जर जायचं असेल तर त्यांची तयारी उत्तमात्तम होणं खूप गरजेचं असतं. त्यांची तयारी जर चांगली झाली तर ते निश्चितपणे यश प्राप्तीसाठी मार्गक्रमण करू शकतात. त्यांचा जर पाया भक्कम असेल तर होणारी इमारत कशी असणार आहे, मजबूत असणार आहे. मग हाच पाया त्याचा मजबूत करण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. कोविडचा काळ जर तुम्हाला आठवत असेल, कोविडमध्ये बघा सगळीकडे बंद असताना सुद्धा शिक्षण प्रक्रिया चालू राहिली. ठीक आहे, सगळ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली असेल नसेल ते माहित नाही, परंतु बहुतांश पालकांनी कोविडमध्ये सुद्धा आपल्या पालकांसाठी काय केलेलं आहे, शिक्षणाचे दार काही बंद होऊ दिले नाही. मग झूम मीटिंगचं माध्यम असेल, ऑनलाईनचं माध्यम असेल, गुगल मीटचं माध्यम असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण काय करत गेलो, शिक्षण प्रक्रियेला अव्याहतपणे म्हणजे अडचण न येऊ देता ते आपण पार पाडत गेलो. त्याच शिक्षण पद्धतीचा विचार जर आपण केला तर बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार ज्याला की आपण NEP 2020 म्हणून ओळखतो, केंद्र सरकारने एक उपक्रम घेतलेला आहे की ज्या जुन्या शिक्षण पद्धती आहेत या जुन्या शिक्षण पद्धतीला आता काय करायचंय, हळूहळू करून कालबाह्य त्याच्यातल्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि मुलांना नवनवीन तंत्रज्ञानाशी अवगत करून नवनवीन संकल्पना त्यांना सहज समजाव्यात, त्यांना उपयोगाला याव्यात आणि मुलांची क्रयशक्ती वाढावी याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा असं सूचित केलं. आता असं सूचित केलंय हे बहुतांश शिक्षकांना मला एकदा सांगायला आनंद वाटतो की आता आम्ही सर आमचे सचिव साहेब जे आहेत आम्ही त्यांना सरच म्हणतो, मुळात त्यांचा पिंड सरच आहे. आम्हाला जेवढी माहिती आवश्यक असते तेवढी माहिती आमच्या या त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते. कदाचित ते वाचन जास्त करतात आणि ते वाचून त्याच्यामध्ये होणारे बदल स्वीकारतात आणि स्वीकारलेल्या बदलांना इम्प्लिमेंट कसं करायचंय हे त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंगमधून, बॉडीची जी मीटिंग होते त्याच्यामधून ते इम्प्लिमेंट होतं, आमच्यापर्यंत पोहोचतं आणि जी मागणी आपण केलेली असेल त्या मागणीला परिपूर्ण करण्याचं काम आमचं संचालक मंडळ आपल्यासाठी करतं. आता सरांनी सांगितलं की तो जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त महाग असा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे. ऍक्च्युअल त्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड इतके स्वस्त येत नाही. इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्याच्यापेक्षा महाग आहे. आपल्या समोरचा जे टीव्ही दिसतो, आपल्या घरामध्ये आपण 40 इंच जर टीव्ही घेतला ना 40 इंच तर त्याची किंमत 45,000 रुपये असते. हा 75 आहे. हा टच पॅनल आहे. टच पॅनल असताना ह्याच्यामध्ये PC सुद्धा आहे. कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर. जर मुलं किंवा आपण जर घरी वापरत असाल तर आपल्याला लक्षात येतं याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला कोणत्या संदर्भात अपेक्षित असतात त्या सगळ्या गोष्टी आपण इथून वापरू शकतो. तुम्ही कॉम्प्युटर हाताळलेला असेल, मुलांनी हाताळलेला असेल, पालकांनी पाहिलेला असेल, हे सगळे ड्राईव्ह कॉम्प्युटरवर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
ऍक्च्युअल कॉम्प्युटर आहे. ह्याचे वापर दैनंदिन जीवनामध्ये आपण करतो, पण तिथं वापर वेगळा आहे, इथं वापर वेगळा आहे. इथं ही शिक्षण पद्धती जी आधीची जी शिक्षण पद्धती ती कशी होती की मी शिक्षक आहे, मी एखादा पाठ शिकवायचा आहे, मी माझं शिकवत असताना जे लक्षात येईल विद्यार्थ्यांना ते ठीक आहे, नाही लक्षात आलं तर त्यांनी ॲज्युम करायचं, विचारात घ्यायचं. मी बोर्ड वापरतो समजा, मी हे बोर्ड वापरायचो सुरुवातीच्या काळात. ज्यावेळेस ब्लॅक बोर्डची संकल्पना होती त्यावेळेस मी ब्लॅक बोर्ड वापरायचो. नंतर व्हाईट बोर्ड आले, व्हाईट बोर्ड वापरायला लागलो. व्हाईट बोर्डवर काम थोडंसं सोपं झालं. मला फोटोसिंथेसिसची प्रक्रिया सांगायची मुलांना. तर मी काय करायचं, मी यायचं, चित्र काढायचं, आणि सांगायचं की हे झाडाचं पान आहे, त्या झाडाच्या पानाला मला त्या हवेतून CO2 मिळणार आहे, याच्या ज्या ऊस असतात त्या वॉटर घेणार आहे, सनलाईट पडणार आहे. ही संकल्पना मी फक्त सांगायची, त्याच्यावर चित्रातून त्यांना तेवढं ॲक्शन व्हायचं का समजत होतं. असं नाही म्हणत मी की त्याच्यात त्या पद्धतीने समजलंच नाही, समजत होतं. पण ह्याच्याऐवजी जर मी कॉम्प्युटरचा वापर करायचा ठरवला हे कसं वाटतंय मुलांना समजायला सोपं जाईल. माझ्या ज्या कन्सेप्ट सांगायच्या, माझं जे लिहायचं काम आहे ते मला तेवढं करायचं काम पडणार नाही. त्याच्यावर माझ्या ज्या संकल्पना मला जर सांगायच्या त्या मी सहजपणे त्यांच्या पुढे मांडू शकतो. सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाश आहे, हा पडणार आहे झाडाच्या पानावर. कार्बन डायऑक्साईडचं चित्र दिसतंय ना, तर चित्रामधून समजायला जास्त सोपं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. तर हे अशा गोष्टी मला तुमचे तास होणार, त्याच्यावरती तुम्हाला डेमो दाखवले जातील. सर मॅडम तुम्हाला परत व्यवस्थित समजून सांगतील. तासिकेचा डेमो मधूनही आपल्याला भरपूर त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. सांगायचा उद्देश हा की डिजिटल बोर्ड ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आधुनिक शिक्षण पद्धतीला पुढे नेणारी. की मुलांच्या ज्या संकल्पना असतात, छोट्या छोट्या संकल्पना असतील, त्या अद्ययावत करण्याचं काम या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून होतं. आता ह्या डिजिटल बोर्डचा फक्त शिक्षणापुरता फायदा आहे का की मुलांना आम्ही शिकवणार, बोर्डवरचं दाखवणार, ऑडिओ व्हिडिओ त्यांना मिळणार, त्याच्यातून मुलं शिकणार, हे सगळं खरं आहे. पण फक्त एवढाच फायदा आहे का तर नाही. याच्यामधून आपण झूम मीटिंगचा प्रकार जो पाहिला, झूम मीटिंगवर काय करायचं, आपण मोबाईलमध्ये झूमची मीटिंग लावायची आणि आपण बघायचं आणि पुढचं बोलतोय. अगदी तेच फक्त मोठ्या स्वरूपामध्ये जर आपल्याला ऑर्गनाईज करायचं असेल, विद्यार्थ्यांसाठी जर ऑर्गनाईज करायचं असेल तर आम्ही काय करतात, आता आमच्याकडे ऑप्शन आहे. आम्ही ह्याच्या आधी एकूण शिक्षकांच्या ह्याच्यावर मार्गदर्शन अवेलेबल करून घेतलंय. वेगवेगळ्या प्रकारना होत असतात, सगळ्यात प्रकारना झाला असेल असं सांगत नाही, पण हळूहळू प्रत्येक वर्गाला ज्या पायाभूत गोष्टी माहिती असाव्या, शिक्षणामध्ये होणारे बदल माहिती असावे, त्याचे काही तज्ञ मार्गदर्शक आमच्याकडे आहेत, आमच्या संपर्कात येतात. आम्ही त्यांचं मार्गदर्शन क्षेत्र ह्याच्यावर सहजपणे चालू शकतो, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. विद्यार्थ्यांना स्ट्रीम्स माहिती आहेत. आज जर विचार केला ना, विद्यार्थ्यांना जर विचारलं, मी आता विचारलं काय व्हायचं तुला, इंजिनियर काय व्हायचं तुला, कलेक्टर व्हायचं. 2-3 स्ट्रीम जर सोडल्या तर फारसं त्याच्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत नाही. बहुतांश करून आपले जे मुलं असतात ते 1-2 गोष्टी सांगतात, एक तर मला डॉक्टर व्हायचंय, दुसरं इंजिनियर व्हायचं. पण ह्याच्या व्यतिरिक्त ही खूप अशा फील्ड आहेत
की ज्या फील्डमध्ये खूप आपण नावलौकिक करू शकतो, स्वतःचंही वाढेल, परिवाराचंही वाढेल, या शाळेला आपण शिकतो त्याचंही वाढेल, शहराचंही वाढेल, इतकं काम आपल्याला ह्याच्यातून करता येतं. पण माहिती नसते. मग विद्यार्थ्यांना ह्या बोर्डच्या माध्यमातून आपण जर नवनवीन संकल्पना, नवनवीन क्षेत्रामध्ये असलेले बदल जर सांगायला सक्षम झालो, आता आम्ही सांगणार, मी सांगू शकतो, मी विद्यार्थ्यांना सांगतोय की ह्याच्या क्षेत्राशिवाय दुसरे क्षेत्र आहेत, पण ह्याच्या माझ्यापेक्षा आणखी तज्ञ मार्गदर्शक त्याच्यामध्ये असतात. आम्ही त्यांचे सेशन याच्यावर ऑर्गनाईज करू. याच्यातून विद्यार्थ्यांना ते पीपीटीच्या माध्यमातून, प्रोजेक्टच्या माध्यमातून ते त्यांच्या समोर सहजपणे मांडतात. क्षेत्राबद्दलची माहिती त्यांना होते. आता ह्याच्या व्यतिरिक्त खूप सारे काम आहेत की ज्याच्यावर आपण बोललं पाहिजे की हा बोर्ड फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित आहे असंही नाही. या बोर्डच्या सहाय्याने आपण दृकश्राव्य साधनांचा वापर वाढवू शकतो. दृकश्राव्य साधन म्हणजे शिक्षणामध्ये जे आता मला शिकवायचे ऑडिओ व्हिडिओ जर असेल, आता माझाच ऑडिओ येतोय, व्हिडिओ तर माझ्याकडे नव्हता, मी बोर्डचा वापर करायचो, चित्र फक्त दाखवायचे, पण ऍक्च्युअली प्रोसेस जर पाहिली ना विद्यार्थ्यांनी, आता आमच्या मॅडम शिकवणार आहेत बघा हार्टचं, तर हार्टची चेंबर पर्टिक्युलरली कशी असतात, मी ड्रॉ करतो. ड्रॉ करताना मी काय करतो, स्लाइस केल्यासारखं दाखवतो, स्लाइस मध्ये दाखवतो की हा राईट आर्टरियम आहे, हा लेफ्ट आर्टरियम आहे, ते पार्ट दाखवतो. पण ऍक्च्युअल त्याचं फंक्शनिंग जर विद्यार्थ्यांना कळालं तर त्याच्या मनावर त्याचा जास्त कालावधीपर्यंत ते त्याच्या मनावर टिकून राहतं. कोणतीही गोष्ट बघा, तुम्ही आपण जेवढे टेक्नोसेवी आपण आहोत, पालक म्हणून तुम्ही जेवढे टेक्नोसेवी आहात त्याच्यापेक्षा मुलं तुमची पुढे आहेत. आपण जेवढा मोबाईल सहजपणे हाताळतो त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त मुलं चांगल्या पद्धतीने हाताळतात. का हाताळू शकतात? तर ते टेक्नोसेवी, त्यांना अशाच पद्धतीचं ज्ञान मिळणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी ह्याचा आपण फायदा करू शकतो. पीपीटी आपल्याला फक्त एकाच प्रोजेक्ट पुरते मर्यादित नाही, तर खूप साऱ्या प्रोजेक्टच्या संदर्भात आपण पीपीटीचा वापर करून आपल्या ज्या काही साधनं आहे, शैक्षणिक साधनांचा वापर करण्यात आपल्याला सहज सुलभपणे करता येतो. व्हिडिओ असतील, मी तुम्हाला एक फोटो घेऊन दाखवला होता बघा, फोटोशॉप म्हणजे ह्याच्यावर गुगलवरून त्याच्या वेगळा ड्राईव्ह आहे, गुगल ड्राईव्ह करून आपण आपल्याला आवश्यक असलेला फोटो डाउनलोड करतो. विद्यार्थ्यांना योग्य चित्र दिसलं, त्याच्यामध्ये पाठ जर योग्य पद्धतीने समजले तर ते त्याच्या मनावर कायम राहतील. झूम मीटिंग असेल, गुगल मीट असेल, यासारख्या ॲपचा वापर करून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचं या ठिकाणी मार्गदर्शन अवेलेबल करू शकतो. संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याबाबतीत खूप सजग आहेत. आधी सांगितलं की सर आमचे इतके सजग असतात, काय नवीन बदल होत आहे आणि त्या बदलांना सामोरं जात असताना आपण काय बदल स्वतःमध्ये केले पाहिजे याच्या संदर्भातली मीटिंग आमची होते. ह्याच्या संदर्भातली ट्रेनिंग त्यांनी आमच्यासाठी ऑर्गनाईज केली होती बघा, की ह्या डिजिटल बोर्डचा वापर आपण कसा केला पाहिजे, याचा आणखी कुठे कुठे कसा वापर करता येईल त्याची ट्रेनिंग ऑर्गनाईज झाली. त्याच्यामधून आम्हालाही ज्ञान प्राप्त झालंय की विद्यार्थ्यांमध्ये पोहोचावं हा त्याच्या मागचा उद्देश. विज्ञानातील संकल्पना असतील, प्रयोगकृती असतील, या सगळ्या ज्या आम्ही तोंडी सांगतोय, बोर्डवर ड्रॉ करून सांगतोय, ह्या त्यांना ऍक्च्युअल जर दिसायला लागतील तर त्यांना ते आणखी फायद्याचं ठरतं. आता हे झालं डिजिटल बोर्डच्या संदर्भात. आता हा डिजिटल बोर्ड आमच्याकडे एकच नाही बरं का, हा बोर्ड आमच्याकडे एक नाही, असे 3 बोर्ड आहेत की ज्याला IFP म्हणतात, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल. तर हे 3 आहेत आमच्याकडे. एक इथं लावलेला आहे, एक वर्गामध्ये लावलेला आहे आणि एक दुसरा डिजिटल हॉल आहे आमच्याकडे, तिथेही लावलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 9 इंटरॅक्टिव्ह पॅनल आहेत, पण ते ओव्हरहेड प्रोजेक्टर आहेत. की असं जे प्रोजेक्टर दिसतंय वर्गामध्ये लावलेले, 10वीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे 10वीच्या वर्गामध्ये प्रोजेक्टर लावलेले आहेत. त्या प्रोजेक्टरच्या सहाय्याने सुद्धा आपण टीचिंगची जी मेथड आहे, आमच्या रेग्युलर मेथडला सोडून इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर करून, तंत्रज्ञानाचा अत्याधिक वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत कन्सेप्ट कशा क्लिअर करता येतील याच्यासाठी प्रयत्न करतो. आता ह्याच प्रयत्नामध्ये आम्ही काय केलं की आणखीन आपल्याला काय शोधता येईल. मी तुम्हाला म्हणलं ना की आम्हाला जे वाटतं याची पूर्वकल्पना सर्वांना असते असं आम्हाला कधी कधी वाटतं. मग त्यांच्या कल्पनेतून आम्हाला एक माहिती मिळाली की बाबा आपण तर घेतो ह्या बोर्डचा वापर आपल्याला करता येईल, आपण आपलं जे शिकवतो ते शिकवा, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल. तर आपण एखादा कंटेंट बेस्ड कंटेंट आपल्याला उपलब्ध होतील का. कंटेंट म्हणजे पाठ्यक्रम जे आहे अभ्यासक्रम,
तो उपलब्ध होईल का? मग याच्यासाठी आम्ही सर्च केला. मागच्या वर्षी एबिक्स लर्निंग नावाचे सॉफ्टवेअर कंपनीकडून आम्ही कंटेंट घेतलं होतं. यावर्षी त्या कंटेंटमध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम असा वाटला की त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न थोडासा जास्त होता. विद्यार्थ्यांना त्याच्यातली लँग्वेज जी होती ती थोडीशी कन्फ्युजिंग असायची, समजत नव्हतं. तर आम्ही यावर्षी काय केलं, सर्च करायचं ठरवलं. खूप सारे सर्च केले, वेगवेगळ्या जागेवरचे कंटेंट आम्ही पाहिले. मग सुंदरम पेपर्स म्हणून एक आहे, एबिक्स लर्निंग वाल्याचं आहे, युरेकाचं आहे, हैदराबादची कंपनी आहे, एक डिलीट सोल्युशन काहीतरी नावाचं आहे नागपूरचं. यांच्या आमच्याकडे कंटेंट आले. ह्या सगळ्या कंटेंटचा ज्यावेळेस आम्ही एक एक पिक्चर पाहत राहिलो, म्हणजे पिक्चर म्हणजे एक एक पार्ट त्यांचा दाखवत राहिलो, त्या दाखवलेल्या पार्टवर आमच्या सगळ्या सहकार्यांना आम्ही 4-5 जणांना मिळून तिथं ते दाखवलं. आणि हे सगळं दाखवल्यावर आमच्या असं लक्षात आलं की आपल्यासाठी सुंदरमचंच काय राहणार आहे, ऑथेंटिक राहील, आपल्यासाठी उपयोगाला येईल. तर त्याचं मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. याच्यावर कंटेंट उघडतात आणि हे कंटेंट सगळ्या वर्गापासून आपण घेतलेले, म्हणजे थेट पहिलीच्या विद्यार्थ्याला सुद्धा याचा फायदा व्हावा, तिथून 10वीच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा व्हावा. ह्याच्यामध्ये काय असतं, आपण 10वीचं पार्ट इथे पार्ट शिकवत नाही, कंटेंट मध्ये काय आहे. डिजिटल कंटेंट नावाचं एक ऑप्शन आहे याच्यामध्ये. आता डिजिटल कंटेंट मध्ये काय आहे की एक धडा आहे, त्या धड्याचे ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल्स तुम्हाला दिसतात. त्याच्याबरोबर त्याच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना आहेत त्या सोप्या सहज भाषेत सहज पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचतील याची माहिती आपल्याला त्याच्यावर मिळते. याच्याबरोबर याच्यामध्ये आता हा डिजिटल कंटेंटचा जो पार्ट आहे ना, तो आमचे सर घेणार आहेत, म्हणून मी काही त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही. हा डिजिटल कंटेंटचा जो पार्ट आहे ते आमचे सर घेणार आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. परंतु असेसमेंट म्हणून एक आहे. आता विषय बघा, सगळे समोर आपल्यासमोर उघडले. इंग्लिश, हिंदी, मराठी, मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स 2, सायन्स, सायन्स 2, इतिहास, भूगोल, ग्रामर, हिंदी कंपोजिशन. आता याच्यामध्ये आपल्याला टेस्ट ऑर्गनाइज करायची विद्यार्थ्यांना. आता मी वर्गाकडे बोलवले, मी असं ऐकून करा की हा वर्ग बनवलाय आता विद्यार्थ्यांना मी इथं बोलवलंय. आज मला काय करायचं की मुलांची टेस्ट घ्यायची, एमसीक्यू टेस्ट. सायन्सचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये एक प्रकार आहे एमसीक्यूज, प्रॅक्टिस टेस्ट, रिव्हिजन टेस्ट, ऑदर फाइल्स मध्ये पीडीएफ आहे, प्रश्न उत्तराच्या संदर्भातल्या पीडीएफ आहेत. आता एमसीक्यू टेस्ट मी जर घेतली समजा ग्रॅव्हिटेशन एमसीक्यू, वरती आलो, स्टार्ट टेस्ट करणार, डिफिकल्टी लेवल चॉईस, इझी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 प्रकार केले होतात. लेवल 1 सोपे प्रश्न विचारले, दुसऱ्यामध्ये मॉडरेट आहे, मॉडरेट म्हणजे सोप्यापेक्षा थोडेसे अवघड असतील, आणि तिसरा जी मुलं ह्या दोन्ही टेस्ट पास करतील त्यांच्यासाठी म्हणून डिफिकल्टी लेवल, त्याच्यामध्ये ह्याच कंटेंटवरचे ग्रॅव्हिटेशनवरचेच पण अवघड प्रश्न सुद्धा विचारले जातात. आता ह्याचा फायदा काय होतो ते सांगतो. आता मी ही टेस्ट एकदा वर्क केली, चालू केली, रन टेस्ट, रन केली, 20 प्रश्न आले. आता या 20 प्रश्नामध्ये काय एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत, जे तुम्ही आता कोणत्याही परीक्षा जर पाहिल्या, स्पर्धा परीक्षा तुम्ही मग नीटची बघा, IITची बघा, जेईई बघा, किंवा तुम्ही MPSC, UPSC ज्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे भविष्य करायचे त्या क्षेत्रामध्ये बघा, कंटेंट बेस्ड तुम्हाला असे प्रश्न येणार आहेत एमसीक्यू वरचे. आता समजा हा पहिला प्रश्न आहे, ऑब्जेक्ट आर पुट डाउनवर्ड्स
words are due to phenomenon of. कशामुळे येतं? मला जर वाटलं समजा चुकू द्या मी काही प्रश्न उत्तराला सोडत बसायचं आपल्याला नाही. आता मला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन तर मी ग्रॅव्हिटेशन केलं. मला वाटतं रिव्होल्यूशन आणि रोटेशन हे ते करणार. नेक्स्ट दुसरा प्रश्न येणार. मी रॅन्डमली करतो. मुलं हे मुलांना करता येतं बरं का? मुलांनी समोर यायचं मुलांनी करायचं असं. सबमिट टेस्ट सबमिट झाली की सबमिट झालेल्या टेस्टला काय होतं उत्तर येतं सगळ्यांचे. म्हणजे आता मी काय लिहिलंय माझं चुकलंय का हे त्याला स्वतःला सुद्धा चेक करता येतं. ग्रॅव्हिटी काय उत्तर बरोबर आहे, दुसरं फोर्स बरोबर आहे, तिसऱ्याचं उत्तर काय होतं करेक्ट आन्सर आहे सेंटर सिकिंग. पण आपण काय लिहिलं होतं सर युनिफॉर्म मोशन प्लॅनेटरी मोशन येतं. उत्तर जे उत्तर आहे प्रश्नाचे ते तुमच्या समोर येऊन जातात. विद्यार्थ्यांना समजायला सोपं आहे. एमसीक्यू किंवा माझा प्रश्न जे होते 4 ऑप्शन मध्ये मला काय चॉईस करता नाही आला याच्यावरचं स्वतःचं नियंत्रण वाढवण्यासाठी वाचन कसं वाढावं त्याच्या संदर्भात आहे. आता हा फर्स्ट पॅटर्न झाला का याच्यासारखे आणखी खूप सारे पार्ट आहेत त्याच्यामध्ये. आता एमसीक्यूचा पार्ट. त्याच्यानंतर प्रॅक्टिस टेस्ट घ्यायची. प्रॅक्टिस टेस्टला जर आपण प्रिपेअर केलं आपोआप प्रिपेअर होतं. पीडीएफ ओपन होतात. पीडीएफ मधून मी त्याच्यातला जो काही मला घ्यायचा आहे क्वेश्चन जर घेतलं तर फक्त क्वेश्चन दिसतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडून रेसिटेशन असेल किंवा लिहून घेतलेलं असेल त्याच्यानंतर मला वाटतं की तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्हाला तुमचंच करून द्यायचं आहे. सोल्युशनवर जर आपण गेलो तर सोल्युशन त्याचे सगळे आपल्या समोर दिसते. याचा फायदा असा होतो की मुलांनी लिखाणाची जी सवय आपली कमी झालेली आहे. तुम्ही आता बघितलं असेल विद्यार्थ्यांचं जर आपण सगळ्यात वाईट जर काही झालेलं असेल तर ते लिखाणाची पद्धती समाप्त झाली. मुलांना जर निबंध वगैरे लिहायला जरी सांगितले तर मुलांना लिहिता येत नाही. मग दुसऱ्या विषयाचं लिहायची तर फार समस्या असते. त्याच्यामुळं याच्यातून फायदा होतो. हे झाले या डिजिटल कंटेंटबद्दल. याच्यावर मी जास्त न बोलता याच्यातल्या ज्या काही संकल्पना होत्या ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर विचारू शकता आपण. म्हणजे ह्याचा काही फायदा नुकसान तुम्हाला काही वाटत असेल तर विचारा. एनीबडी एल्स? मुलं वापरतायत बरं का? हे पालकांना सांगायचं आहे की मुलं आहे वापरतायत. मुलांचाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आपल्याला जर काही समस्या असतील की ह्याच्यातून असं होईल का तसं तुम्हाला काही वाटत असतं तर तुम्ही विचार करून याच्यामध्ये काय आम्ही ऍडव्हान्स केलं पाहिजे नवीन काहीतरी करावं असं वाटत असेल तरी सांगा. पालकांपासून काही अडचण माता पालकांपासून काही अडचण सर ठीक आहे काही अडचण नाही असं मी समजतो. सांगितलेला पाठ मला कदाचित व्यवस्थित समजला असेल असेही समजून घेतो. ॲज्युम करायची तुम्हाला सवय असते आम्हाला असते तसं आम्ही ॲज्युम करतो की तुम्हाला समजलंय. तर हा डिजिटल कंटेंट आहे. या डिजिटल कंटेंटचा वापर करून जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये आधुनिकता आणणे, विद्यार्थ्यांपर्यंत कंटेंट चांगला पोहोचवणे, पोहोचलेला कंटेंट त्यांना स्मरणात कसं राहील याच्यासाठी मदत करण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आहे. या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अधोरेखित केलेलं आहे की शिक्षण पद्धतीमध्ये होणारे बदल विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवा. त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करा आणि ह्याच तंत्रज्ञानाचा वापर आज आपण पालकांच्या समोर हे मांडतोय पण हे आम्ही तंत्रज्ञान 2 वर्षापासून वापरतोय. संस्था अतिशय त्याच्यामध्ये काळजीपूर्वक काम करते. संस्था एवढे पुढे काम करते की एनएपी आणखी लागू व्हायचं बरं का? म्हणजे एनएपी 2020 जरी असेल तर तो लागू झालेला नाही पण लागू त्याची वाट पाहायची नाही. आपली तयारी करायची. मी आधी सांगितली गोष्ट सांगितल्याप्रमाणे आपली तयारी कशी आहे हे महत्त्वाचं असतं आणि ती तयारी चांगली होण्यासाठी म्हणून या डिजिटल बोर्डला जे आम्ही एनएपी लागू झाल्यावरही घेतला असतं तरी चाललं असतं. आम्ही हा बोर्ड आजच घेतला पाहिजे असं काही बंधन नाही. जी आमची जुनी शिक्षण पद्धती आहे तीच शिक्षण पद्धतीने आम्ही शिकू शकलो असतो. परंतु उद्या करायचंच आहे ना आपल्याला. उद्याही आपल्याला लागणारच आहे
आमच्या मागणीला प्रत्येक ठिकाणी पुरवठा करण्याचं काम संस्था करते. त्याच्याबद्दल मी संस्थेचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. कंटेंट बद्दल काही समस्या नसतील असं समजून मी माझं थांबतो. आर्थिक अभ्यासक्रम प्रभावी हो आपला विद्यार्थी जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहावा. पुढे नीट परीक्षा असेल, IIT असेल किंवा आणखी कुठलीही परीक्षा असेल त्यामध्ये माझा विद्यार्थी कुठेही मागे पडू नये असा फार मोठा उदात्त हेतू ठेवून संस्थेनं या फॅसिलिटीज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्या शाळेमध्ये आपली शाळा बीड जिल्ह्यातली पहिली ही डिजिटल शाळा झालेली आहे. आपल्याकडे अटल लॅब आहे. अटल लॅबमध्ये मुलं आत्ताच रोबोटिक्सचं आणि तंत्रशिक्षण या ठिकाणी व्यवस्थितपणे घेत आहेत. आपल्याकडे 40 कॉम्प्युटरचा संगणक कक्ष आहे ज्या ठिकाणी मुलं टॅली पॅकेज आणि DTP सारखा कोर्स अत्यंत कमी फीसमध्ये या ठिकाणी करत आहेत. कमीत कमी 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांना पुरेल इतकं आरोचं फिल्टर पाणी आपल्या विद्यालयामध्ये उपलब्ध आहे. 24 तास आपल्याकडे वीज आहे, लाईट आहे, कारण आपल्याकडे फार मोठं सोलार युनिट आहे. अशा विविध फॅसिलिटीज आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला मिळत आहेत. आणि कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सुद्धा ज्या काही फॅसिलिटीज नाहीत त्या फॅसिलिटीज एक मराठी माध्यमाची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. आता मालपाणी सरांनी डिजिटल हा विषय तुमच्या समोर मांडलेला आहे की एक चॅप्टर संपल्यानंतर त्या मुलांना कोणत्या प्रकारे कोणकोणत्या प्रश्नांची प्रॅक्टिस करता येते हेही तुमच्या समोर सादर झालेलं आहे. ही जी आजची पालक मीटिंग आहे, पालक मेळावा आहे, फक्त तुमच्या समस्या ऐकायच्या आणि त्याच्यावरती काम करायचं अशी ही पालक मीटिंग नाही. तर आमच्याकडे ज्या काही फॅसिलिटीज आहेत आणि ज्या पद्धतीने आमचे शिक्षक या विद्यार्थ्यांना या फॅसिलिटीजचा उपयोग करून शिकवणार आहेत त्या फॅसिलिटीज तुमच्या समोर आम्ही दाखवणार आहोत. प्रथमतः आमच्या सायन्स फर्स्टच्या आवटी मॅडम त्यांचा एक आय नावाचा आय अँड फोकल लेंथ हा जो धडा आहे तो धडा या डिजिटल बोर्डवर कसा मुलांना शिकवता येईल आणि त्याचा प्रभावी अध्ययन आणि अध्यापन मुलांना कसं उपयोगी ठरेल याचं एक उदाहरण आपल्या समोर आवटी मॅडम सादर करत आहे. आवटी मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी एक लहानसा युनिट 10 मिनिटांमध्ये मुलांच्या समोर सादर करावा. Good morning, everyone. There is a question for you. आपण जे सगळं संबंधाचं जग बघतो त्याच्या मागचं काय कारण आहे तुला सांगते. आपण जे पाहतो ना की तुम्ही मला वाटते तुम्ही मला वाटताय त्याच्या मागचं कारण आहे. बघून ना की डोळ्यांनी पाहतो पण ठीक आहे अजून शिकवायचं आहे त्याच्यामध्ये पण आपण डोळ्यांनी पाहतो म्हणून आपल्याला दिसतं ते चुकीचे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रकाश आहे आणि म्हणून आपण पाहू शकतो पण ते पाहण्यासाठी जो अवयव लागतो तो म्हणजे एक मानवी डोळा ह्युमन आय हा आहे. म्हणजे मीडियम ते मीडियम आहे, माध्यम आहे, पाहण्याचं काय माध्यम आहे. And here now let us study about the structure of a human eye and its internal. तो सबका जो हम समझते हैं ह्यूमन आई के बारे में तो ये तर काय असतं त्याच्यामध्ये आपल्याला आतलं स्ट्रक्चर आपल्याला सगळं माहिती आहे. तर व्हिज्युअलायझेशन मध्ये इट इज एक्सपेरिमेंट इन शेप का बॉल सारखं त्याचं शेप आणि आपण असं नेहमी म्हणतो की याचे डोळे बारीक आहेत त्याचे मोठे आहेत वगैरे असं आपण जनरली बोलतो. बट परंतु असं काही नसतं. देयर इज अ स्लाइटली डिफरन्स बिटवीन द डायमीटर ऑफ देअर आयबॉल. द आयबॉल आहे दिस इज द आयबॉल
इट इज अ थिन मेम्ब्रेन, एक पातळ पापुद्र्यासारखा तयार झालेला पडदा असतो. त्याच्यानंतर बघा देर इज अनदर पार्ट, दिस इज नोन ॲज द आयरिस. Next part of the human eye is the iris. What is the iris? It is a fleshy screen behind the cornea. Fleshy screen behind the cornea. Why it is called the fleshy? Because it is made by the muscle. कशामुळे बनलेली आहे ती? मसलमुळे. आणि ज्याला आपण भावली म्हणतो. Very important information about that iris. त्या भावलीबद्दल ज्याला बुबुळ म्हणतो आपण. बुबुळाबद्दल माहिती काय? तर महत्त्वाची माहिती सगळ्यात की प्रत्येक देशाचे डिफरंट कलर फॉर द आयरिस फॉर द डिफरंट पीपल. प्रत्येक व्यक्तीच्या बुबुळाचा रंग वेगळा असतो. कोणत्याही दोन व्यक्तींच्या बुबुळाचा रंग सारखा नसतो. आपल्या जनरली माहिती आहे ब्लॅक इज अ कॉमन कलर, but there is a blue eyes, green eyes, brown eyes. This is depends upon the heredity and also the color of the iris. And therefore, for identification of Aadhaar card, we need the fingerprints as well as the eye picture. आणि म्हणून आधार कार्डसाठी कारण जगातल्या कुठल्याही दोन व्यक्तींचा आयरिसचा कलर कधीही मॅच होत नाही आणि म्हणून आधार आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला आयडेंटिटी टॅगचा आवश्यक असतो. आपण सगळ्यांनी पाहिलेला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट इज नोन ॲज द प्युपल, ज्याला आपण डोळ्याची काय म्हणतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस प्युपल? या प्युपलचं फंक्शन काय? इट कंट्रोल्स द अमाउंट ऑफ लाईट. जे डोळ्यामध्ये जो प्रकाश झाला आहे त्याचं कंट्रोल करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते प्युपल करतं. ते कसं करतं आपण बघू. आपण जनरली पाहतो की काय आहे लक्षात घ्या. जर प्रखर प्रकाश आला तर आपण काय करतो? डोळे थोडेसे बारीक करतो, आपोआपच होतं. हे काम कोण करतं? दिस इज डन बाय द प्युपल. किंवा अंधार असेल तर काय होतं? आपल्या आपोआप प्युपलची साईज काय होते? इन्क्रीज होते. दिस इज द फंक्शन ऑफ द प्युपल. बघा जेव्हा द लाईट bright light असेल then the pupil size small. When there is a dim light then the pupil size increases. This is the function of the pupil. अशा पद्धतीने त्याचं means that it controls the amount of light refracted by the cornea. जो corneaकडून प्रकाश refract होतो तो कंट्रोल करण्याचं काम जर कोण करत असेल तर pupil करत असेल. And therefore, this is known as the window of the eye. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? Window of the eye. एक डोळ्याची खिडकी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट आहे की ज्याच्यामुळं आपल्या पडद्यावर इमेज पडते आणि तिथून आपल्याला दिसतं ते आहे क्रिस्टलाइन लेन्स. Behind the pupil there is a one type of lens. आता आपल्याला लेन्स म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा काही काचेची असं वाटतं. But in human eye, the lens is made by the crystalline protein. This is made by the protein, and name of the protein is crystalline. The proteinचं नाव आहे crystalline. This is the convex double convex lens. ही double convex lens आहे. What is the function of double convex lens? Convex lens function काय असतं? तर when the light enters incident and refracted, they meet at a point and image form is real and inverted. आता real means what? जशी आहे तशी. तुम्ही मला जशी आहे तशी दिसताय, मी तुम्हाला जशी आहे तशी दिसते. हे जे आहे ते real म्हणतात. But it is inverted. Inverted म्हणजे काय? उलट दिसते. मग तुम्ही तर म्हणाल आपल्याकडे एकमेकांना सगळ्यांना सरळ दिसतो. What is the reason? त्याचं काय reason आहे? ते आपल्याला कळायचं आहे. When the light enters the cornea, people control the amount of light. Then, through crystalline lens, there is one part. This part is very important. This is known as the retina. So, retina आहे कधी गव्हर्नमेंटला तर गेला चष्म्यासाठी वगैरे तर डॉक्टरांकडून हा शब्द आपल्या ऐकण्यात येतो. What is this part is the retina.
खाली part आहे retina. After the light passing through this lens and the image is passed on this retina. This retina is made by the two types of electrical cells. This is one cell is rod cell and cone cell. Cone cell. Then this one. कशी image दिसते? आता या retina ती image form होती ती real and inverted by optic nerve. This circulating the brain. कुठे जाते? Brain level. And brain analyze this signal. तुम्ही मला बोलली तर तशी. पण brain analyze this signal and then we see the image as it. आणि मग brain analyze करतात. brain चं function वेगळा भाग आहे. Analyze केल्यामुळे brain आपल्याला message send करतो आणि ती image आपल्याला सरळ दिसते. अशा पद्धतीने डोळ्याचं वर्किंग आहे. अतिशय छान पद्धतीने फिजिक्स सारखा भौतिकशास्त्रासारखा क्लिष्ट विषय जर आपण इंटरॅक्टिव्ह बोर्डवर शिकवला तर किती सोप्या पद्धतीने मुलांना समजतो. आजच्या बैठकीचा उद्देशच हा आहे की आम्ही जो काही धर्मीच्या मुलांना अध्यापन करणार आहोत त्या मुलांना ते व्हर्च्युअल न वाटता अतिशय प्रॅक्टिकल वाटलं पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या विद्यार्थ्यांकडे असलं पाहिजे हा त्याचा उद्देश आहे. फिजिक्सचा अतिशय छान चॅप्टर 10 मिनिटाचा चॅप्टर छान पद्धतीने घेतला. मी लोहिया सरांना विनंती करतो की त्यांनी इंग्लिशची एक छान कविता पालकांना थोडंसं की पालक पिढी जी आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही बोर होऊ नका. फक्त तुमचा विद्यार्थी या ठिकाणी कोणत्या पद्धतीने शिकणार आहे त्याला किती फायदा होऊ शकतो त्या प्रत्येक पाठावर तुम्ही प्रश्न तो सोडवू शकतो. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील, डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील, फिगर्स असतील आणि पाहिल्यानंतर आपण एखादी गोष्ट जर कसली सांगितली तर लक्षात राहत नाही पण ती जर आपण पाहिली आणि त्याचं वर्किंग मॉडेल जर आपण पाहिलं तर ते चिन्ह लक्षात राहतं. आणि माझ्या राजस्थानी विद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी कुठल्याही मोठ्या परीक्षेला छान पद्धतीने सामोरं जाऊ शकतो हा या मागचा उद्देश आहे. एक इंग्लिशची कविता या ठिकाणी लोहिया सर या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेत आहे. लोहिया सर. Good morning, everyone. Good morning, everyone. Today I do the poem Teenagers Here. Teenagers. Teenager means Kishore Vasa. Every person has the 4 stage of his life. First is the childhood. It is a very pure, it is a very enjoyable. And second stage, the teenager. Teenagers means the child whose age is 13 to 19. This age is a very conditional age for the future decide age. This is the age where student is this age the student decide their future. It is a very important age of every child. There is a child. Okay, thank you. Sorry for every child has, or every person has the 5 stages of the life. First is the childhood. It is a very simple example. And teenage age is the foundation of their future.
reach the age of important to decide what shall I do? What is my future? Where is I success? So first we take the introduction of the poem. My English course book 1.1a Teenager's Prayer. Now students, we are going to study the poem A Teenager's Prayer. Before going ahead, let's understand the background of this poem. We know that the teenage is very important in everyone's life because our future is depending on this age. This is very important age because their future, their career plan will be decided. This way, when we decide, when we get the right decision, their success will be possible. Mostly teenagers get confused to choose the right path for their well-being and Dear parents, understand this teenage age, the child, their physically, शारीरिक स्वरूपामध्ये फार प्रमाणात बदल होतात, मानसिक स्वरूपामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतात असतात. कारण या वयामध्ये त्यांच्या शरीर रचनेमध्ये विचारामध्ये भावविश्व फार बदलत असतं. म्हणून पालकांनी सुद्धा या वयामध्ये त्यांच्या भावना, त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजे. कारण हे वय काय असतंय मराठीमध्ये म्हणतात घडणारं किंवा बिघडणारं असं हे वय आहे. या वयामध्ये जग क्लिअर कसं करायचं आणि choose to the success because this is the foundation of their future plan for their healthy life. well future. In this poem, teenagers are praying to God to guide them. So let's see what the prayer is this. So first we recite the poem. The name of the poet of this poem is J. Morse. The poem is the Now let's sing this poem together. Recite the poem. Each day brings new beginnings, decisions I must make. Each day, every day, they have the new beginning. New beginning is new start. Every day, they have the changes of their physically, mentally, psychologically, or their friend circle. All things will be changes. So here, decision I must make. Decision is the most important. Why? Because decision decides they are successful or unsuccessful. निर्णय घेतात या वयामध्ये तुझ्या घेतलेल्या निर्णयावर तुला काय होऊ शकतात फार सक्सेसफुल होऊ शकतात आणि अनसक्सेसफुल होऊ शकतात. हे कशामध्ये कळले त्यांच्या डिसिजन पॉवर. I am the only one to choose the road that I will take. I am the chooser. I am select which road shall I go. I shall decide go for the success for the end or well-being or otherwise suppose we make the mistake of the decision, the life will be spoiled. त्यांचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. निर्णय घेणं आणि त्या निर्णयानुसार त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस होऊ शकतं. ह्या पोएममध्ये कवी आपल्याला सांगतोय की रोड डिसिजन रोड म्हणजे लाईफ. तिथं काय आहे मेटाफोर वापरले. रोड हा शब्द काय आहे डबल मिनिंगचा म्हणजे लाईफचा रोड आणि ऑन द रोड. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Suppose I take the good road and get the success, then my life will be great, enjoyable, great achievement, great work, positivity. You can do it. Suppose by taking the road, I have a mistake, then my travel will be darker road. Darker means अंधकार, दुःखमय, कष्टमय आयुष्य त्यात होऊ शकतं. That leads the great distress. Distress म्हणजे दुःख, चेतना, वेदना, worry. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see
that life is lived its very best with you walking next to me. Now students, let's understand the meaning of this There is poem. summary of the poem. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Who is the chooser? The speaker, the student. Because they decide, I am the go to the success or disgrace. Here, poet is explaining the situation of teenagers that every day is like new beginning for them and तर ही त्यांची किशोरवयीन अवस्था या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस होतात शारीरिक मानसिक फिजिकली मेंटली सायकोलॉजिकली टू अंडरस्टँड देअर सिच्युएशन देअर कन्फ्युजन इन द माइंड दे हॅव द सोशल मीडिया इन्फ्लुएन्स दे हॅव द पीअर प्रेशर ऑल थिंग विल बी देअर डिसिजन मेकिंग they change the decision. थँक्यू. इथं फक्त एक लहान टॉपिक, एक क्लासमेट त्याचा लहान टॉपिक, प्रत्येक शिक्षक त्याचा विषय विद्यार्थ्यांना कसा समजून सांगणार आहे या इंटरॅक्टिव्ह बोर्डचा उपयोग करून, ऑडिओ व्हिज्युअल ॲस्पेक्टचा उपयोग करून तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचणार आहे याचा एक 10 मिनिटाचा आपण प्रात्यक्षिक अभ्यासक्रम दाखवणार आहोत. यानंतर मॅथमॅटिक्स सारखा अवघड विषय सुद्धा विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसा शिकवला जाऊ शकतो याचं प्रात्यक्षिक श्री करवा सर आपल्या समोर देणार आहेत. भूमिती हा अतिशय अवघड विषय आहे, परंतु एक लहानसा पॉईंट कन्सिडर करून ते विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचणार आहे इथं मॅथमॅटिक्सचे करवा सर तो पॉईंट विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने इंटरॅक्टिव्ह बोर्डचा उपयोग करून शिकवणार आहे. बालकांना विनंती आहे की हा भाग तुम्हाला कळेलही, तुम्हाला कळणार सुद्धा नाही, काही बालकांना नाही कळणार, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत कोणती आहे, विद्यार्थी कशा प्रकारे शिकणार आहे याची अनुभूती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. जरा सर विनंती करतो की त्यांनी जॉमेट्रीचा काही पाठ विद्यार्थ्यांना शिकवा. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आतापर्यंत आपण 2 तासिका पाहिल्या. 2 तासिकेमध्ये असं लक्षात आलं आपल्याला की व्हिडिओ पाहिले आपण. व्हिडिओच्या मार्फत, ॲनिमेशनच्या मार्फत छोट्या संकल्पना ज्या डोळ्यामध्ये इतके मोठे पाठ असतात आपण ते सहजरित्या पाहिले. काही भाग हा असा असतो की जो भाग आपण या फक्त बोर्डावर सुद्धा फक्त म्हणजे एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे मला सांगायचा भाग असा आहे की फक्त या बोर्डचा यूज हा व्हिडिओ पाहून आणि पॉइंट क्लिअर करणे एवढाच नाही, तर याच्यावर चांगल्या पद्धतीने सहजरित्या बोर्डावर समजू शकतात. आपण जर हा बोर्ड पाहिला तर या बोर्डच्या एकदम बॉटम लाईनला एक स्क्रीन दिसते, म्हणजे छोटीशे जे आयकॉन्स आहेत जसं आपण कॉम्प्युटरमध्ये पाहतो तसे. तर हे वेगवेगळे फंक्शन आहेत आणि या वेगवेगळ्या फंक्शनचा उपयोग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी करू शकता. मी जेव्हा तुम्हाला इथं एक पॉईंट छोटासा समजून सांगणार आहे, तो पॉईंट समजवताना आपली जी रेग्युलर पद्धत आहे, जी क्लासमध्ये आतापर्यंत आपण जी पद्धत वापरतो त्या पद्धतीने समजून सांगेल मी. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला या इंट्रा बोर्डचा यूज काय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला काय बेनिफिट होऊ शकतो आणि आपण किती चांगल्या पद्धतीने लर्न करू शकतो याचा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित मी जो पॉईंट घेत आहे तो पालकांना सुद्धा बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा त्यांनी तो शिकताना पाहिलेला असेल. माझ्या पॉईंटचं नाव आहे पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. ठीक आहे. पायथागोरस थेरम आपण इयत्ता 7 पासून पाहतो. 7वी पासून जेव्हा पायथागोरस थेरम पाहिला तेव्हा आपल्याला फक्त काय सांगितलं त्याचा आपल्याला मीनिंग सांगितलं की पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये असतो. ट्रायंगल नुसता नाही, तर कोणता राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल काढायचा म्हटलं आपल्याला स्केल घ्या, तो बरोबर हाईट मध्ये घ्या वगैरे वगैरे. इंट्रा बोर्ड मध्ये तो काम आहे, ते काम आपल्याला करणंही
फिगर कशी कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात ते थोडंसं पटकन लक्षात घे. मी फिगर इथं दाखवतो तुम्हाला. कोणता ट्रायंगल घ्यायचा आपल्याला? हा, मुलांनी बोलायचे. हा, मॅथचा पार्ट आहे आपला, तर तुम्हाला मला बोलावं लागेल. कोणता ट्रायंगल घ्यायचा? राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा. पहा तयार करायला. ओके, तुम्हाला वर्गात लक्षात येतं मला तोच ट्रायंगल तयार करायला मला वेळ लागतो. तिथं आपला वेळ वाचतो आणि हे क्लिअर आणखी फिगर कशी आहे हे आपल्याला क्लिअर कट लक्षात येतं. त्यानंतर राईट अँगलचा सिम्बॉल तयार करतो मी. याला एक नाव देतो ए बी सी. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ आपण. थेरम तर घेत नाही, थेरमला वेळ लागेल म्हणून एक सिंपल एक्झाम्पल घेतो. कदाचित ते पालकामध्ये थोडंसं लक्षात येऊन जाईल. इन ट्रायंगल ABC angle C equal to 90 degree, length of AB equal to 3 centimeter, length of BC equal to 4 centimeter, then find hypotenuse AC. सिंपल आहे. काय करणार आपण? पायथागोरसचा थेरम आपण पाहिलेला आहे. पायथागोरसच्या थेरमवरून आपण AC ची लेंथ शोधू शकतो. बरोबर आहे. जो जनरल क्लास होता, जनरल क्लास मध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं ते मी ते एक्सप्लेनेशन करतो. मुलांना तो बरंचसं याच्यात माहिती आहे, पालकांच्याही लक्षात येईल. सोल्युशन इन ट्रायंगल ABC angle B equal to 90 degree. Therefore, पायथागोरसचा थेरम असा सांगतो की हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. हायपोटेन्यूज AC स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. दॅट मीन्स सांगा व्हेरी गुड AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढचं व्हॅल्यू याची व्हॅल्यू किती सांगितली आपण? 3 सेंटीमीटर. याची ठीक आहे, साइड AB इक्वल टू 3 सेंटीमीटर, साइड BC इक्वल टू 4 सेंटीमीटर. पुढचं व्हॅल्यू AC इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. How much? Very good. Then plus how much? The next AC square equal to 9 plus 16, 25. AC square आहे. आपल्याला काय शोधायचंय? काय फाइंड करायचंय? AC. Again AC equal to 5 centimeter. This is the answer of this hypotenuse. Okay? ही आपली जनरल मेथड झाली. याला तुम्ही क्रिएशन मध्ये किंवा मला हे जनरल बोर्ड मध्ये सुद्धा क्लास मध्ये पण ही ह्याच्या पुढचं जे शिकवणार आहे हे मी तिथेही सांगू शकतो, पण त्याला किती वेळ लागेल तर तुमच्या हे लक्षात येईल. आता हे जे आहे दिस इज द फॉर्म्युला AC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज दिस साइड स्क्वेअर. ओके, साइड स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला आहे? साइड स्क्वेअर. व्हेरी गुड. कशा काय? स्क्वेअरचा. इथं थोडंसं बाजूला लिहू. स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर. आपण आता काय करू? या फिगरवर तुम्ही जेवढा साइड सांगितले, जेवढ्या लेंथची साइड दिली आपण, तेवढ्या लेंथच्या साइड तयार करू. तेही 1-1 सेंटीमीटरचे त्यामध्ये आपण स्क्वेअर तयार करणार आहोत. काय घेतलं? इतकं आता तुम्हाला म्हणजे माझ्यापेक्षा मुलांना माहिती आहे. मला या डबल इरेंज करावं लागलं असतं वगैरे वगैरे, पण साइड प्लेन करावी लागली असते. वेळ वाचतो आणि डिजिटल मध्ये तुम्हाला कन्सेप्ट जे आहे ते पटकन क्लिअर होतात. इथं तुमची साइड
स्क्वेअर करायचा आहे 3 सेंटीमीटरचा. ठीक आहे, स्क्वेअर तयार करतोय मी. टूल्स, टेबल, हाऊ मच साइड AB is 3 centimeter and those 3 and columns again 3. Okay, table is ready. तो तिकडे गेला त्याला इथं आणायचं बरोबर आहे. सेलेक्ट थोडा मोठा झाला बरोबर आहे, छोटा करू. ओके, हाऊ मच स्क्वेअर 1 2 3 4 5 6 7 8 9. That is, this square is area of this square is 9 centimeter square. आपण इथं फक्त साइडला 9 लिहून ठेवू. ठीक आहे. then next BC block इरेज करत नाही, याच्यावर तुम्हाला पाहता येईल. again tools, table, side columns 4 centimeter. Okay, table is ready. परत तुम्ही तिकडे गेला, परत त्याला लागेल. Okay, how much mini square 360. Okay, 9 plus 16. How much? 25. Taking square root 5. Okay. This side is 5 centimeter. Again tools, tables 5, columns 5. Okay, how much is 9 square plus 16 square? 25. Pythagoras example is completed. याचाच अर्थ या याच्यामध्ये ही सिंपल मेथड होती, याला तुम्ही क्रिएशन मध्ये फिगर मध्ये सुद्धा कन्वर्ट करून हे सॉल्व करू शकता. इथं काय एकच फिगर तयार करता येईल का? प्रत्येक फिगर कोण आहे, कोण आईस्क्रीमचा कोण बरोबर आहे. आईस्क्रीमच्या कोणची सुद्धा फिगर तुम्ही इथं सहज तयार करू शकता. सर्कल आहे, सर्कल सगळ्यात हार्ड जातो बऱ्याच तयार करायला. शेप मध्ये जा, सर्कल या. हा ठीक आहे, मला इरेज करायचं, इरेज वगैरे काही करणार नाही. न्यू पेजवर गेलो, एकदम प्लेन. ओके, रेडी. आणि सेम सर्कल shape, line, by chord. Okay, again. या माध्यमातून तुम्ही सहजरित्या डिजिटल बोर्डचा उपयोग करून मॅथ मध्ये जे तुम्ही अवघड म्हणता ते सहज कसे आपण क्लिअर करून घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या फिगर तुम्हाला आता इथे दाखवू शकतो. वेळेच्या अभावी थांबतो इथं. धन्यवाद सर. मला जॉमेट्री सारखा क्लिष्ट विषय सुद्धा किती छान पद्धतीने कमी वेळामध्ये सरांनी या ठिकाणी समजून सांगितलं. प्रायझर आपल्याला ब्लॅकबोर्डवर काढावं लागतं किंवा व्हाईट बोर्डवर काढावं लागतं. काय करावं लागतं? स्केल घ्यावं लागतं असतं, पेज घ्यावं लागतं असतं, मेजरमेंट घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीने त्या फिगर काढायला लागतं. तरी त्याचा स्क्वेअर करून तिथं दाखवला आहे. स्क्वेअर केलेले किती बॉक्स तयार झाले हे पण तिथं दाखवले. म्हणजे वेळ पण वाचला आणि टीचिंग सुद्धा कसं झालं इफेक्टिव्ह झाला. पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते तुमच्या कायम लक्षात राहील.
पालकांना पहा या सगळ्या टेक्नॉलॉजीचा भाग आहे. टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस पण होणार आहे, विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट पण क्लिअर होणार आहे आणि या ठिकाणी जितका विद्यार्थी याचा फायदा करून घेईल तितका स्ट्रॉंग विद्यार्थी या विद्यालयातून बाहेर पडणार आहे. किंवा जगात हायर एज्युकेशनमध्ये जाईल तेव्हा तिथं सुद्धा याची उणीव त्यांना भासू शकते. ते तिथंच असतील की आमच्या माध्यमिक किंवा इतक्या छान पद्धतीने शिकवलं गेलं, आम्हाला ॲडिओ व्हिज्युअल इफेक्ट सुद्धा दिले गेले. मी सायन्स 2 दाखवा शिकवण्यासाठी सो भुतरा मॅडमना त्या ठिकाणी बोलवतो. भुतरा मॅडम आता इव्होल्युशन हा किती डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला माहिती. बायोलॉजीमध्ये जास्त बनवलं, मॅथमॅटिक्समध्ये दाखवतो, बायोलॉजीमध्ये डिस्क्राईब करतो. ते जर तुम्हाला पिक्चरल रिप्रेझेंटेशनला डिस्क्राईब केलं, ॲडिओ व्हिज्युअल इफेक्टिव्ह तुम्हाला डिस्क्राईब केलं तर ते लक्षात राहील. मॅडमला विनंती करतो की इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन याबद्दल काही विद्यार्थ्यांना माहिती द्या. Good morning. Today we shall see about the evolution. पालकांना विनंती आहे शेवटपर्यंत थांबायचं. Evolution म्हणजे उत्क्रांती. आता उत्क्रांती मराठीमध्ये तरी आपल्याला लवकर समजेल उत्क्रांती म्हणजे काय आहे. नाही, उत्क्रांती म्हणजे होणारा बदल, हळूहळू होणारा बदल. आणि त्याला उत्क्रांती होण्यासाठी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, काही महिने नाही किंवा काही वर्ष नाही, लाखो वर्ष सुद्धा नाही, तर कशा प्रकारे the years are cross, करोडो वर्ष लागतात. आज एक उत्क्रांती चालूच आहे. मग ही उत्क्रांती that is a gradual change but takes longer time. मग यासाठी आपल्याला हा प्रश्न पडला असेल, सजीवांची निर्मिती कशी झाली, how the living organisms are formed on earth. बरोबर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सजीवांची निर्मिती ही समुद्रामध्ये झालेली सुरुवात झालेली आहे. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल तयार झालं. मग त्याच्यानंतर युनिसेल्युलर ॲनिमल्स तयार झाले आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वर मल्टीसेल्युलर. अँड टुडे वी सी युअरसेल्फ ऑल्सो. ओके. नाउ मग अशा वेळेस आपल्याला किती पुरावे पाहिजे कोणत्याही गोष्टीला. एव्हिडन्स इज नथिंग बट द पुरावा इन मराठी. मग काय एव्हिडन्सेस आहेत पाहूया. देयर आर मेनी एव्हिडन्सेस, 6 एव्हिडन्सेस, बट वी टेक 2 or 3 today's class. So start of Evolution. now याप्रमाणे as like this is happening in the ocean, that is happening as like this from evolved the animal from unicellular to multicellular. How it is that as the reptiles, amphibians, and like this the animals are formed. Now we see here the small animals to the higher level animals. Okay, काही animals कसे लहान आहेत, हळूहळू उत्क्रांती या प्रमाणे चालत आहे. कशा प्रकारे उत्क्रांती झाली हे आपण इथं पाहूया. This is the now next we see about the morphological evidences. आता morphology म्हणजे काय? morphology म्हणजे बाह्यरूपी. आपल्याला शरीरात बाह्यरूप कसं दिसते, बाह्यरूप कसं दिसतंय. we see there are some pictures in our system. Okay, मग अशा वेळेस आपल्याला काय ऑब्झर्वेशन आहे आपलं ऑब्झर्वेशन काय आहे, काय दिसते तुम्हाला इथं. what are the similarities in three animals and what are the position of the that काय दिसते आपल्याला. काही सिमिलॅरिटीज आहेत. animals जरी वेगवेगळे असतील but there is similarity in the position of the eye, position of the nostril. Okay, that is not only in the animals. Okay, now here we see about how the position of the mouth of the animal, that is position of nostril, the ears, body hairs present on that animal, how that is morphologically each and every is same. Why? Because the ancestors are common. म्हणजे ancestor म्हणजे काय, आपल्या सर्वांचे पूर्वज, animal असो, plant असो, whatever may be, त्यांचे सगळ्यांचे पूर्वज कसे आहेत, सेम आहेत.
that is also in plant. Also in plant, काय दिसते आपल्याला? What is that? That is leaf, plant. आणि पानं जरी वेगवेगळ्या आकाराची असतील, there is a process of variation. ह्या ज्या रेषा आहेत पानांच्या शिरा, त्यालाच आपण leaf variation म्हणतो. That also same. That is nothing but the morphological evidence. बाह्यरूपी पुरावा हा आपल्याला मिळतो आणि याच्यामध्ये आपल्याला there is something same. Animal as well as in plants. लक्षात आलं? म्हणजे याच्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? हा पहिला पुरावा. Okay? Now next we see about the next anatomical evidences. What is the meaning of anatomy? What is mean by anatomy? Anatomy is nothing but the study of internal structure. आता बाहेरचं आपण करू शकतो. What about the internal? मध्ये काही दिसते का आपल्याला? काय सिमिलॅरिटी दिसते तुम्हाला? काहीतरी सिमिलॅरिटी दिसते ना? मग काय सिमिलॅरिटी आहे? That is the human hands, ox foreleg, flipper of tail, and trapezium of back. प्रत्येक ॲनिमलचे वेगवेगळे अवयव आहेत. The function of that organs are different in different animals. You know about that. प्रत्येकाचं फंक्शन सगळ्यांमध्ये सारखं आहे का? नाही. But what is the similarity? What is the similarity? There is similarity of the bony joints. There is similarity in both bony joints. Human hand is used for the working or pick up the objects. That is foreleg of ox is for the motion. Next, the flipper of tail having for that is used for the swimming. And afterward, the trapezium of bat. Bat म्हणजेच वटवाघूळ. वटवाघुळाचा दोन काय? कशासाठी वापरला जातो? trapezium त्याला उडण्यासाठी. But there is the structure, internal structure, anatomy of the animals are the same. Means from this we can conclude that we are all having the common ancestors. आपल्या सर्वांचे पूर्वज काय आहेत? सेम आहेत. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. आता तुम्ही पाहिले व्ह्यू क्वेश्चन तुम्हाला त्याला झाला त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल इव्हेंट्स सांगितलं ते सांगण्यासाठी त्या फिगर्स काढण्यासाठी आपल्याला 2 पिरियड लागले असतात. तर तिथे 10 मिनिटांमध्ये दाखवलं आणि अतिशय प्रभावीपणे तुम्ही ते शिकला. जॉईंट्स कसे असतात? आता जॉईंट काढण्यामध्ये चुकतील. तो एका तासाचा सायन्सच्या माणसाच्या फिगर्स जेव्हा घेत नसतील तरी क्लिअरिटी तेवढी होत नाही. तुम्हाला इमेजिंग करावं लागतं. इथे इमेजिंग करण्याची गरज पडली का? नाही. मी देशपांडे मॅडम विनंती करतो की त्याने अगदी 5 मिनिटांमध्ये वर्किंग ऑफ हार्ट या ठिकाणी मुलांना सांगायचं. हा सुद्धा सायन्सचा भाग आहे. बघा जेव्हा आम्ही हात शिकवतो त्यावेळेस फक्त फिगर काढून फिगर सांगावं लागतं की हे 4 चेंबर्स आहेत, इकडे प्युअर ब्लड येतं, इकडे प्युअर ब्लड होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस कसे होतात, वर्किंग ऑफ हार्ट कसं होतं, ते पुन्हा प्रत्येक सेलपर्यंत कसं रक्त जातं, हे सगळं आम्ही तुम्हाला बोलत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये ते इमॅजिनेशन सुरू असतं. आणि आम्ही सांगतो हार्ट तिथं आहे नाही का, पाम शेपला आहे, हे सगळं सांगतो. पण ॲक्च्युअली हार्टचं तोंडी कसं आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल, ते जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला अगदी इफेक्टिव्ह ते शिकायला मिळेल आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. मी देशपांडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी फक्त वर्किंग ऑफ हार्ट अगदी 5 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना सांगायचं. भरपूर वेळ होत आहे ते आवश्यक. Good morning. Now, before my career, so I teach also biology, and I also teach biology. The chapter which is the blood circulation. वेळेच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यामध्ये त्या चॅप्टरची प्रोसेस सांगणार आहे. बघा, पहिले काही ऑर्गन तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहे. हा ऑर्गन आहे आपला हृदय. आपलं हृदय तर अतिशय लहान छोटंसं ऑर्गन आहे की जे आपल्या छातीच्या मध्यभागामध्ये प्लेस असतं. त्याचं काउंटिंग तुम्ही जर हात लावला तर त्याचं काउंटिंग तुम्हाला जाणवतं आणि त्याच्यामुळे आपण जीवन सर्क्युलेटरी सिस्टीम याला रक्ताभिसरण संस्था असते.
आपल्या शरीरामध्ये 30 ऑक्सिजनचे ब्लड कलेक्ट करत असतात जीव करण्याचा ऍक्टिव्ह करत असतात तर ते तुम्हाला समजावं म्हणून ते ऑक्सिजन So that's that idea in liver. And these red colors which are called arteries that carry oxygenated blood towards the liver of the body. That means each and every organ, each and every cell gets oxygen and from the blood. Now this is the external structure. Heart is a counting organ. What is my geographical counting? Counting is what? The organ which is the pumps blood towards whole body. It is not. There is a fourth one. Present is the in our blood. Now, in picture there is a two sides. It is shown clearly in the internal structure. There is a blue color part which is the collect the oxygenated blood from our whole body, and red color part which is the collect which is the forward the oxygenated blood towards the our body. Now I show the function how to the blood flow in the body. There is a two pipes which is a curve. Now, fourth chamber is present in our heart. That is the right atrium, left atrium, right ventricle, left ventricle. These four chambers are very important in our body because flow of our body is conducted in this chamber. Now, in external part of body, there are two vena cava. That is the superior vena cava and inferior vena cava. There are small vessels. Ujjayamushi and Adyamushi Samanta. In the part of the upper part and lower part of the deoxygenated blood collect from it is right atrium right ventricle and category एक wall present असतो त्यामध्ये प्राणस्पंदन असतात जेव्हा हे ventricle पूर्ण when right ventricle is free the blood goes towards the pulmonary wall which is present in between right ventricle and your artery. That artery is this way, the right ventricle. This is the vein artery. While the deoxygenated blood goes towards the lungs. You know what is the function of lungs? Lungs, in lungs, the blood absorbs oxygen and also some gases exchange in that, and that pure blood, which is the oxygen blood, comes into बघा अतिशय टेडियस जॉब फंक्शनिंग ऑफ द इंटरनल ऑर्गन ज्यावेळेस आपल्याला सांगितलं असतं फंक्शनिंग ऑफ किडनी फंक्शनिंग ऑफ हार्ट त्यावेळेस तुमचं तुम्ही सांगून तुझं इमॅजिन करतात हे असू शकतं पण इथं डायरेक्टली तुम्हाला पाहिलं नाही इट शोज द स्ट्रक्चर ऑफ द हार्ट हाऊ दॅट हार्ट इज वर्किंग हाऊ पंप द ब्लड हाऊ दॅट ब्लड गोज टू द lungs and how the exchange of the gases are takes place. All these concepts becomes clear in front of the students because of the audio visual effect. अशा पद्धतीने काही आम्ही वाचनासमोर फक्त उदाहरण दाखवले एक 10 मिनिटाचे लेक्चर असतो त्यामध्ये सायन्स मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशच्या 3 टीचर्स इथं आपल्याकडे भाषेचे सुद्धा व्हिडिओ आहे आपण जे सुंदरमचं जे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी अतिशय वागड्या आहेत पण विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी संस्थेला ते क्लिअर केलेलं आहे आणि त्यामुळे हे आपल्याला शक्य झाले. मी संस्थेचे सन्माननीय सचिव श्रीमान रामेश्वरजी कासट साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पालकांना मार्गदर्शन करावे.
जाणीव प्रत्येकाला करून द्यायची या उद्देशानं यावर्षी आपण हा उपक्रम केला. शाळेमध्ये विद्यार्थी येतात, घरी आल्यानंतर काही बोलतात, काही पालक त्यांची चौकशी करतात, पण मॅक्झिमम जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे की वर्षाची प्रगतीबाबत चर्चा केली जाते आणि आता पहिलीपासून 10वीपर्यंत परीक्षा होत असल्यामुळं प्रगतीपत्रक पाहिल्यामुळे श्रेणी मिळाली बी मिळाली याची फक्त चर्चा होते. त्याचा विषय वापरून घेतलं जात नाही. आज शैक्षणिक दृष्टिकोनातून एवढी कठोर कॉम्पिटिशन आहे की विद्यार्थी 90% 95% 98% मार्कावर गेला, त्याच्या प्रगतीचं त्याच्या पुढच्या आयुष्याचं काय होणार याची काळजी प्रत्येक पालकाला असते. आणि त्यामुळं शिक्षण क्षेत्र हा एक व्यवसाय झाला. इंग्रजी शाळा उघडायची, हवाचा सर्वात साकारायची आणि काहीतरी वेगळं करतो हे दाखवून द्यायचं, जाहिरातीवर आपण खर्च करायचा. या ठिकाणी विद्यार्थ्याला काय घेतलं जातं, काय दिलं जातं, काय त्याला माहिती आहे याचा कोणीही विचार शक्यतो करत नाही. आपल्या विद्यालयामध्ये जी विद्यार्थी संख्या आहे याच्यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी जे आहे ते आपण मिडल क्लास किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्याच्यामुळं आपल्या शाळेमध्ये काय चालतंय याची पालकाला जाणीव झाली तर पालकही आपला मुलगा कुठेतरी चांगल्या पद्धतीवर चांगल्या दर्जानं पुढे जाऊ शकतो याचा प्राथमिक त्याला घ्यावा यासाठी म्हणून आपण हा मुद्दा केला. मुख्याध्यापकांना आणि समर्थकांना सुरुवातीला सांगितलं होतं की 10वीच्या वर्गामध्ये आपली संख्या साधारण 280 विद्यार्थी संख्या आहे आणि या 280 विद्यार्थी संख्यामध्ये आम्हाला अपेक्षित असं होतं की त्यांचे माता पालक, पिता पालक आणि विद्यार्थी म्हणजे साधारण 800-850 लोक एकत्रित बोलावून त्यांच्याशी हा संवाद साधायचा आणि त्यांच्या समोर आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं हा माझा उद्देश होता. एवढे सगळे लोक एका वेळी आपण नाही ऍडजस्ट करू शकणार म्हणून याला आपण 2 गटमध्ये आज काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बोलवलं आणि उद्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना बोलवलं. बोर्डबद्दलची माहिती मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगितली की हा टीचर बोर्ड कसा उपयोगी आहे याचं डिटेल त्यांनी सांगितलं. हे फक्त या शिक्षणापुरतच नाही, तुमचं यांचं जे भविष्य आहे या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना आतापासून या प्रकारचं डिजिटल नॉलेज स्वतःहून आलं पाहिजे. शिक्षक या बोर्डचा वापर करतात म्हणजे फक्त काय शिकवतात एवढं हे विद्यार्थी पाहणार नाहीये तर याचं ऑपरेशन कसं करतात त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शोधता येतं ही जशी मोबाईलमध्ये त्यांची एक क्युरिओसिटी आहे, मोबाईलमध्ये ज्या प्रमाणे करतात त्या प्रमाणात एवढं मोठं ट्रेनिंग घेतला हा बोर्ड बघितला, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत बघितली तर ही मानसिकता त्यांच्यामध्ये तयार होणार आहे आणि हे आपोआपच कॉम्प्युटर, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन हे सर्व वापरायचे शिकणार आहे आणि हे आजच्या युगामधलं सगळ्यात मोठं शैक्षणिक प्रगती करण्याचं साधन आहे. याची सुरुवात शाळेपासून करायची या दृष्टीने आपण हा उपक्रम केला. साधारण आपल्याला कल्पना अशी असते जवळपास आता ही सगळी तुम्ही पालक मंडळी आहेत, ही पालक मंडळी सगळी सुशिक्षित पालक मंडळी आहेत, बरेचसे लोक ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेली आहेत, काही लोक कमी शिकलेले असतील तरी त्यांना या फोनबद्दल, अँड्रॉइडबद्दल, कॉम्प्युटरबद्दल कळत आहे. आधी कॉम्प्युटरमध्ये आपल्याला असं वाटत होतं की आपल्या गोष्टी होत नाही, आपल्याला काही कळत नाही. तर आता मोबाईल जर घेतला तर कुठलाही फंक्शन मोबाईलमधला अगदी आधुनिक माणूस ज्याला लिहिता वाचता येत नाही या प्रकारचा माणूस सगळं ऑपरेट करतो, सगळी माहिती आहे. आणि मग हे जर आपल्या सारख्याला शक्य होत असेल
विद्यार्थी याच्यामध्ये पारंगत असला पाहिजे. या जसं मोबाईलमध्ये आपण पाहतो की सगळ्यात गोष्टी योग्य असं नाही. विद्यार्थी अयोग्य गोष्टीकडे जाऊ नये. त्यांनी त्याला आवश्यक अशाच गोष्टीचं त्याच्यामध्ये तालीम घेतलं पाहिजे. ही सुद्धा सवय त्याला यामधून आपण जे दाखवतो की शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. आणि या सगळ्या दृष्टीनं म्हणून आपण या प्रकारचे उपक्रम या प्रकारचा एक अभ्यासक्रम या शाळेमध्ये आपण सुरू केलेला आहे. साधारण 2020 पासून केंद्र सरकारनं शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करायचं ठरवलं. त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. आपण 2020 पासूनच या दृष्टीनं आपल्यामध्ये काय बदल करता येतात याची तयारी सुरू केली. योगायोगानं किंवा त्याला म्हणजे काही अडचणीनं म्हणा कोरोनाचा जो काळ आला त्यावेळी आपण शाळेत येऊ शकलो नाही आणि त्या काळामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये सुरुवात केली की ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं. त्याचे 2 वर्ष जे आहे की त्याचे जो कालावधी आहे तो कालावधी वाया जाऊ नये, शिक्षणाशी तो जुळलेला राहावा याचा प्रयत्न आपण केला. आणि निश्चितपणे त्याच काळापासून आपल्या सर्व स्टाफने या प्रकारचे एक कॉम्प्युटरला अटॅच, मोबाईलला अटॅच या प्रकारचे उपक्रम सुरू केले आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. आज अगदी अभिमानाने सांगू शकतो की आपली अशी एक शाळा आहे. या शाळेनं त्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा संपर्क कमी केला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांचे संपर्क राहिला आणि कोरोना काळ संपल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्या शाळेत आपल्या शाळेची उपस्थिती ही इतर शाळेच्या तुलनेमध्ये अत्यंत जास्त होती. पालकांचाही संपर्क आपल्या जवळ झाला. पालकांनी तो विश्वास दाखवला. संस्थेने केलेले प्रयत्न निश्चित त्या प्रमाणात तो काळ संपल्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही त्याचाच एक पाहून की जे डिजिटल बोर्ड, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, वेब बोर्ड या शाळेमध्ये आपण वापरले. साधारणपणे आज या बोर्डची संख्या आपल्या विद्यालयामध्ये 12 क्लास म्हणजे 8वी पासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या बोर्डवर शिक्षण द्यायचं या प्रकारची मानसिकता आपण तयार केली. गेल्या 2 वर्षामध्ये आज ज्या स्टाफचं तुम्हाला हे सगळे या ठिकाणी त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे हे प्रेझेंटेशनची तयारी करायला मागच्या 2 वर्षापासून हे प्रत्येक जण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आणि या प्रत्येकाला त्या प्रकारचे ट्रेनिंग घेऊन त्या प्रकारचं शिक्षण घेऊन एक आपली स्वतःची कॅपॅसिटी तयार केली आहे. हे करत असताना आता मूळ जो बदल झालेला आहे. पूर्वीची परिस्थिती अशी होती की आपण 10वीला गेल्यानंतर वार्षिक परीक्षा घेणार आहे. मग कुठल्यातरी प्रकाशनाचे किंवा चांगल्या प्रकाशनाचे नवनीचे वगैरे असे अंतर्भूत किंवा प्रश्नपत्रिका या प्रकारचे आपण घ्यायचो आणि त्याच्यावरची तयारी करतो. आणि ती तयारी करून आपण SSC बोर्डामध्ये चांगले मार्क्स करून आपले विद्यार्थी उत्तीर्ण व्हावा या प्रकारची तयारी आपण करत होतो. विद्यार्थ्यांना कोचिंग लावायची आणि त्या प्रकारचे त्याची एक रेक्टिफिकेशन विद्यार्थ्यांनी पुस्तकांमध्ये जास्तीत जास्त वाटाघाट करायचं आणि ते जायचं या प्रकारची एक मानसिकता होती. आता परीक्षा पद्धती बदलली आहे. वरच्यावर ज्या प्रकारे शिक्षण पद्धती बदलते त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. पाठांतर करून पुस्तकांमधून लिहिलेलं जे नॉलेज आहे याच्या प्रश्नपत्रिका त्याच्या उत्तरपत्रिका ह्या आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे लिहिलेल्या उत्तरपत्रिका ज्या आहेत याचं आता मूल्यांकन केलं जातं. विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तक पाठ केले आणि म्हणजे परीक्षेमध्ये त्यांनी त्या प्रकारचे उत्तर त्या पुस्तकाच्या भाषेत जर लिहून काढले तर त्या विद्यार्थ्यांचं जे मूल्यांकन आहे ते मूल्यांकन वेगळ्या पद्धतीने पाठ केलं जातं. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये तो पाठ समजावून त्या प्रमाणात त्याचं उत्तर त्यांनी लिहिलेलं असलं पाहिजे. ही परीक्षा पद्धती झाली ही गांभीरच नाही. आता इथून पुढे जेवढ्या काही परीक्षा होणार आहे त्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्याला स्वतःला त्याचं पूर्ण नॉलेज ही गोष्ट काय आहे ही चांगल्या रीतीला लक्षात राहील. आणि त्यामुळे म्हणून पुस्तकामध्ये वाचून पुस्तक रेटिफाय करून जे नॉलेज तुमच्या डोक्यात होणार आहे तेवढाच परीक्षेत तेवढाच
कसं वर्क करतंय, झाडाची ग्रोथ कशी होते, प्राण्याची ग्रोथ कशी होते, या प्रकारची जर माहिती या चित्रावर त्याने बघितली आणि त्याचे फंक्शन त्याने बघितले तर त्याला ते पुस्तक वाचायची गरज नाहीये, तो कोणीही सांगू शकतो. कारण त्याला त्याने ते स्वतः बघितलेले आहे. आपण जर बघतो सिनेमा एकदा बघितल्यानंतर पूर्ण सिनेमाची स्टोरी आपल्या लक्षात येते की पुन्हा 10 वर्षांनी तुम्हाला विचारली तरी तुम्ही ते क्लिअर सांगू शकता. याच्यामध्ये हे होतं, त्याच्यामध्ये तो होतं, या व्यक्तीने असं केलं, हिरोने असं केलं, हे आपण बोलतो, हे लक्षात ठेवतो. तीच परिस्थिती आता अभ्यासक्रमामध्ये झालेली आहे. 10वीचा अभ्यासक्रम हा 10वीच्या बोर्ड परीक्षेत सुद्धा राहिलेला नाही. आता या अभ्यासक्रमाचा उपयोग तुम्हाला याच्या पुढे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल, बरे तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा किंवा आणखी एमपीएससीच्या परीक्षा झाला, यूपीएससीच्या परीक्षा झाला किंवा स्वतःच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जाल, या ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि हा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये व्हावा या दृष्टीने आपण या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक नॉलेज व्हावं या प्रकारची एक चांगली सायन्स लॅब आपण गेल्या 5 वर्षापासून मेंटेन करतो. विज्ञानाचे प्रयोग यांनी या ठिकाणी जसे आपण बघितलेले आहेत हे प्रयोग ही कृती त्याला स्वतः करता यावी या प्रकारचं नॉलेज त्याला दिलं पाहिजे. शक्यतो एक आपली साधारण सर्व पालकांची अशी धारणा असते की आजकाल बोर्ड परीक्षेमध्ये 30 बुक जे आहे ते प्रॅक्टिकल परीक्षेचे त्या शाळेच्या हातात असतात आणि ते गुण त्यांना आपोआप मिळतात आणि त्याच्यामुळं ही बाकीच्या 80 मध्ये 10-15 गुण मिळाले की विद्यार्थी पास होतो. ही संकल्पना जी होती ती संकल्पना आपल्याला मुळीच काढायची. प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्याला स्वतः प्रयोग करून त्यामधल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्याला आकलन झालं पाहिजे. या प्रकारची व्यवस्था या प्रकारचं काम आपण विद्यार्थी परीक्षेत सुद्धा गाठायचं नाही तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट त्याला मिळवता आलं पाहिजे. या प्रकारचे उपक्रम या प्रकारचं काम आपल्या शाळेतून आपण दरवर्षी करणार आहोत. आपला तुमचा जास्त वेळ घेतलेला आहे कारण या बोर्डामार्फत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विज्ञानचे 2-3 विभाग जर आपण सोडले बाकीच्याचा याचा काय उपयोग होणार आहे ही संकल्पना तुमच्या लक्षात आली पाहिजे. एक इंग्रजीची कविता या ठिकाणी सांगायला हवी, एक गणिताचा पाठ या ठिकाणी घ्यायला हवा आणि विज्ञानाचे 3 पाठ आपण घेतले. साधारण आपल्या लक्षात येतं की विज्ञान जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये या आकृती त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लवकर लक्षात येतात. परंतु इंग्रजीची कविता शिकली आपण इंग्रजीची कविता या ठिकाणी पाहिली या इंग्रजीच्या कवितेमध्ये याच्यामध्ये बोर्डाचा काय उपयोग होता हे आपल्या लक्षात येत नाहीये. परंतु वस्तुस्थिती अशी होती तीच कविता शिक्षकांना बोर्डावर लिहून किंवा ओरल सांगून विद्यार्थ्यांच्या ते लक्षात येणार आहे त्याहीपेक्षा या अभ्यासक्रमामधून त्या विद्यार्थ्यांच्या ज्या स्टेप त्यांनी दाखवल्या की त्याला प्रगती करायची आहे, प्रगतीच्या काय स्टेप आहे की कसं त्याला करायचंय, कोणत्या म्हणजे याच्यामधून त्याला पुढे जायचंय हे ज्यावेळी चित्रामध्ये आपण पाहतो त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे मानसिकता तयार होते की मी सुद्धा हे केलं पाहिजे, मला हे करता आलं पाहिजे. कविता प्रश्न म्हणजे त्या प्रश्नावृत्ती किंवा त्या पाठावृत्ती नसून त्याचा आकलन आपल्या जीवनामध्ये सुद्धा कसं करता येईल इथपर्यंतची एक गोष्ट त्याच्या मनामध्ये जर गेली तर तो त्या दिशेने वाटचाल करतो, त्या दिशेने जातो. आणि म्हणून हे सगळे उपक्रम करण्यासाठी आम्ही मॅक्सिमम असा प्रयत्न केला की ज्या सुविधा शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्या आहेत परंतु या सुविधेशिवाय आमचा सर्व स्टाफ हा त्याच्यामध्ये ट्रेंड असला पाहिजे. विद्यार्थ्यांसमोर त्याला त्याचं पूर्ण मार्गदर्शन त्याच्यावर केलं पाहिजे. आता आजकाल एक सोपी गोष्ट झाली आहे त्या आर्टिफिशियल नॉलेज आपण त्याला म्हणतो. विद्यार्थी काय करतात, बरेचसे विद्यार्थी मोबाईलवर युट्यूबमध्ये एखादा चॅप्टर टाकला की त्याला त्याची माहिती होतात आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की मला आता सगळं आलंय. परंतु ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला अत्यंत घातक आहे. शिक्षकानं शिकवलेलं ते नॉलेज आहे त्याचा उद्देश काय होता, त्याचा बेस काय होता आणि त्याला पुढे ते कुठं कामी येणार आहे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्याला झालं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनीही
या जिल्ह्यामध्ये 100% गुण घेऊन आलेले जे 3 विद्यार्थी आहेत त्यातले एक विद्यार्थी आपल्याला आहे. निकाल जर आपण बघितला तर निकालाची जी परिस्थिती आहे की 100% विद्यार्थी तर पास झाले, 2-3 विद्यार्थी जे नापास झालेले होते त्याचं कारण असं होतं की त्यांची औपचारिक होती किंवा त्यांनी तेवढं लक्ष दिलं नाही किंवा ते आले नाही शाळेत. परीक्षेला बसलेले असे 2-3 विद्यार्थी जर सोडले तर जवळपास 98-99% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थी झाले, 100% निकाल झाला, याची जाहिरात आम्हाला करायची नाहीये. आमच्या शाळेतला विद्यार्थी हा गुणवत्तेने म्हणजे पास झाला पाहिजे, त्याला स्वतःला कॉन्फिडन्स झाला पाहिजे. आता पालकांना ठरवायचं नाही विद्यार्थ्यांनी काय करायचं, म्हणून विद्यार्थ्यांनी ठरवायचंय मला पुढे हे करायचं आणि हे झाले या प्रकारचे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार व्हावं या प्रकारचं काम या कार्यक्रमावर अशी आमची अपेक्षा आहे. आता राहिलं जनरल काय असतं आपल्या घरी म्हणतात आता मुलगा आता पुढं काय आता डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे. आता असं काही राहिलेलं नाही. डॉक्टर इंजिनियर दोन साईड असं काहीच नाही. एवढं फास्ट एज्युकेशन झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला त्याची आवड आहे त्या आवडीमध्ये तो खूप चांगलं काम करू शकतो, चांगलं मार्ग घेऊ शकतो आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं जे भविष्य आहे तुम्ही न ठरवता त्याला जो मिळालेला या ठिकाणचा त्याला एक भांडार आहे त्याच्यावर त्याला ठरवू द्या मला हे काय करायचं आणि हे ठरवून द्यायची त्याची कॅपॅसिटी तयार करायची हा उद्देश आहे. म्हणून आम्ही मॅक्सिमम प्रयत्न करणार आहोत की पालक मेळावा साधारणपणे आपली पद्धत अशी होती की दुसऱ्या सत्रामध्ये परीक्षेच्या आधी आपण तुम्हाला बोलवायचो आणि तक्रारी करायचो की तुमचा विद्यार्थी हे करत नाही, आपला विद्यार्थी हा करत नाही, याच्यावर लक्ष द्या. आता ते करायचं नाही. आता आपण या वर्षी सुरुवातीला पालक मेळावा घ्यायचा, वर्षभर तुमचा आमचा संपर्क राहायला पाहिजे, तुमच्या पालकांची प्रगती आपण काय तपासली पाहिजे. जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल किंवा काय असेल तर तुम्ही त्याला मला भेटा. त्यानंतर आपली जी काही तुमची म्हणजे हे असणार किंवा असं ती त्याला कळवा आणि त्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्याला अपडेट ठेवा आणि आपल्या अपडेट करा. हे जे वय आहे